जरा चुकलं ते म्हणजे चालून आलेली परंपरा आहे, म्हणजे लोकांनी पाळून जसं की सोनं वाटो राहिलेत एवढं जोरात पळत आहे. वरण भात आणि लापसी मस्तपैकी. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच पाहिजे. मग आज जरा लेट झाला, 8 वाजले परवा उठायला. कसं घरी आलोय नाही का, मग जरा लेट होतच. आता पेपर पण संपले, मग त्याचं पण काय टेन्शन नाही आता. मग उठलं, जरा उठतो आता, जरा तर फ्रेश बिश होतो. मग भेटू आपण थोड्या वेळाने. अजून काही गोष्टी होती दिवसभरातील, तुम्हाला दाखवतो मी. चला भेटूया पण थोड्या वेळाने. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत 5:45, 6:15 झाले सॉरी. मग आम्ही आता बसलो ते काढायला. आता अधिकाचा महिना चालू आहे, त्याच्यामध्ये अनारसे बनावं लागतात वाटतं. ती काय परंपरा आहे का काय, चालून आलेली परंपरा आहे, ती करावं लागतं. जरा चुकलं ते म्हणजे चालून आलेली परंपरा आहे, म्हणजे लोकांनी पाळून ते. परत चुकलं ते चालत आलेली परंपरा आहे की अनारसे अधिक महिन्यात, अजून कोणता महिना, धोंडाच्या महिन्यात बनावं लागतात. म्हणून आपण बनवतोय. बघा इथं पण झालेत बनवून, इथं पण झालेत. किती झालेत दिदे टोटल? 32-33 झालेत. अजून एवढं बनवायचे. काय ते खरवस बघा, ते पडलं जरा. बघा पिट्टू अनारसे झाल्यानंतर परत चुकलं, आता लक्षात आलं. कसे त्याला ते आपलं हे अनारसाचं पीठ आहे, त्याला ते लावतात खसखस आणि मग फ्राय करतात नाही का, आणि त्याच्यानंतर ते खाऊ शकतो आपण. ते जरा बऱ्याच वेळा चुकलं. तुम्हाला अजून तुम्हाला काय माहिती असेल काय काय करतात, मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा गाईज. शेवटचा अनारस आहे, आम्ही फ्राय करतोय. मला पण माहित नव्हतं की या अधिक मास मध्ये करतात आपलं ते अनारसे फ्राय करतात, आणि जावाय म्हणजे असं जावं बिवं त्याला दान करतात का देतात असं काहीतरी आहे. आणि बऱ्याच गोष्टी अजून दान करतात, ते आम्हाला माहित नव्हतं. आता नवीन शिकायला भेटलंय. हे शेवटचं आपण टाकलेलं आहे. एवढे झाले तर अनारसे करून. चला भेटू आपण थोड्या वेळाने. काहीच आता वाजले 7:15. आपण चाललोय आता, आवरतोय मी. आपण चाललो आता अगस्ती देवस्थानाला. अगस्ती देवस्थान म्हणजे अकोला तालुक्यातील सगळ्यात मोठं देवस्थान आहे. ते खूप महत्त्वाचं देवस्थान आहे. खूप महत्त्व मानतात अकोला तालुक्यातील. कोणी अकोला तालुक्यातील असेल त्यांना ते ऑलरेडी माहीत असेल. कोण नसेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण त्यांना सांगू कसं कसं काय काय असतं ते. मग आपण आता आवरतोय. तिथं महिनाभराचा सप्ताह बसला, महिनाभर असा. म्हणजे आता अधिक मास चालू आहे, धोंडाचा महिना चालू आहे, त्याच्यामध्ये पूर्ण महिनाभर तिथं सप्ताह बसत राहतं. रोज कीर्तन, रोज जेवण राहतं, रोज अन्नदान राहतं सकाळ संध्याकाळ. तर मग आपण तिथं आज आपलं नशीब समजा आपण हाय इथं. मग आत्ता आपण चाललो आहे अगस्ती देवस्थानात. आज कीर्तन आहे आता थोड्या वेळाने. मग आपण आवरू, मग जाऊ. कसं काय राहतं, कसं तुम्हाला दाखवतो मी सगळं, कसं कीर्तन राहतं कसं काय. तर मग तुम्हाला दाखवतो. मी आता फ्रेश होतो, जरा तोंड हातपाय धुतो, फ्रेश होतो, आणि तुम्हाला भेटू आपण पुन्हा. गाईज फायनली झाले आवरून. काही नॉर्मलच आवरलं, पटकन आवरलं, कारण लेट झालं. मग आता चाललो आहे अगस्तीला. गाईज पोचलेलं फायनली अगस्तीला. हे बघू शकता किती भारी लाइटिंग बिटिंग केली अगस्तीच्या मंदिराला. आता इथून पायऱ्या आहे, आपण जाऊ पायऱ्याने, तुम्हाला दाखवतो कसं आहे. फायनली चाललो आता वरती. लाइटिंग बघा किती भारी केली. हे बघा इथं किती भारी लाइटिंग केली, भारी वाटतं राव. कीर्तन पण चालू झालंय. त्याच्यानंतर मी थोडे सिनेमॅटिक घेतले, बघू शकता तुम्ही. जमलंय की नाही मला सांगा तुम्ही. मंदिरात गेलो दर्शन घेण्यासाठी. बघू शकता हे आपले अगस्ती महाराज ऋषी आहे. अगस्ती महाराज की जय. गाईस तुम्ही पण दर्शन घ्या अगस्ती महाराजांचं. त्याच्यानंतर मंदिराच्या बॅक साईडचे व्ह्यू किती भारी लाईटिंग केली. त्याच्यानंतर कीर्तन पण चालू होतं. मग आपण मागच बसलो नाही का, मागं जागा भेटली.
बघा थोडंसं क्लिप आहे, तुम्ही एन्जॉय करा कीर्तन. चक्रपाणी वाहतुकाये अशा माझ्या विचाराची माणसे माझी आवड पूर्ण करणारी पांडुरंगाने त्यांची वाट बघावी. वाढ आमचा परत वाट पायी उभा. कीर्तन झाल्यानंतर लगेच आरतीला पण सुरुवात झाली महाराजांची. त्याच्यानंतर मस्त आरती बिरती झाली, मस्त मस्त वाटत होतं नाही का, भारी. त्याच्यानंतर आपले अकोला तालुक्याचे आमदार किरण लामटे साहेब पण आलते. त्या आरती बिरती दर्शन झाल्यानंतर आपण बाहेर आलो तर बघतो काय, जसे की रेस लागली बायकांची, जसं की सोन्याचं वाटप चालू आहे नाही का, जसे पळवायले. शेवटी जेवणाला जायचं होतं पण एवढी कसली काय होती. नंतर बसले ते जेवायला, त्यांना बघूनच आपण घाबरलो भाऊ. आपण एका जागेत बसून घेतलं डायरेक्ट. फायनली थोड्या वेळाने आपण पण बसलो जेवायला. आपल्या चांदीच्या ताटात मस्त वरण भात लापशी आलती. गाईस आता आलेलो आहे फायनली आपण घरी. खूप उशीर झाला, 11:30 वाजले पार यायला. पण काही नाही का, जेवण बिवण करून आलो. मस्त प्रसाद होता, मग मस्त गेलो. अगस्त महाराजांचं दर्शन घेतलं, मनाला शांती वाटली. नंतर कीर्तनाला बसलो. कीर्तन झालं, नंतर जेवण झालं. जेवण आलं मस्त वरण भात. त्याच्यानंतर अजून काय होतं, लापसी होती. खूप दिवसांनी लापसी खाली प्रसादाने. खूप भारी वाटलं नाही का, मनाला शांती भेटली की लई दिवसांनी आपण कीर्तनाला गेलो. चालतंय, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.